मानवी जीवनाला संस्कार देणारे कोण आहे तर या जगामध्ये फक्त कथा आहे। कथेनं काय होतंय तर माणसाला संस्कार मिळतात, माणसाला दिशा मिळते, पण त्या कथेवरती आपला विश्वास असणं महत्वाचं आहे। हे पहिलं महत्वाचं आहे। कारण का विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता। आवाज, ज्याच्याकडे विश्वास असेल तो काय करू शकतो तर सगळ्यांवर सत्ता गाजू शकतो, पण त्याच्याकरता परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा, फार महत्वाचा। विश्वास असावा, श्रद्धा असावी, भाव असावा। भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान। भाव नहीं तो हर मंदिर में, भाव नहीं तो हर मंदिर में दिखत है पाषाण। भाव हो पाषाणों में दिखत है घनश्याम। भाव के वश में है भगवान। महाराज, जिथे भाव आहे मंदिरामध्ये देव आहे। ऐका, तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो, जिथे भाव आहे मंदिरात देव आहे, आणि जिथे भाव नाही मंदिरात सुद्धा देव नाही। म्हणून परमार्थात काय असावा, भाव अतिशय महत्वाचा आहे। आपण म्हणतो ना भाव तिथे देव, म्हणून काय पाहिजे तर भाव पाहिजे। भाव फार महत्वाचा आहे। श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, त्याने काय होतं म्हणे कथा फलद्रूप होत असते। पूर्ण कथा श्रवण करत असताना, भगवंताची पूजा अर्चना करत असताना या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। बरीच लोक काही कारण विचारतात, हे केल्यानं काय होतं, ते केल्यानं काय होतं, भगवंताची पूजा केल्यानं नेमकं काय होतं, का उगीच करायची, काय होतंय का, त्याचं फल सांगा ना मला। ऐका, शिवपुराण त्याचं फल सांगते आपल्याला। काही लोक म्हणतात पूजा का करायची, काय होतंय काय पूजा केल्यानं। महाराज, आपण जी पूजा करतो भगवान शंकराचे, शिवलिंगाची, ही दगडाची पूजा करत नाही, तर त्या दगडाच्या मध्ये देव आहे या भावनेनं पूजा करतो। परिणामी ती पूजा कुठे जाते तर भगवंतापर्यंत जाते। फक्त तिच्यात काय असावा, आपला भाव असावा, हे फार महत्वाचं आहे। देवा कारणे भावत अस्मात, द्यावे न लगे हार सेवित। देवा कारणे भावत अस्मात, द्यावे न लगे हार सेवित। कारणे भावत अस्मात, द्यावे न लगे हार सेवित। झाले एक चित्त, झाले एक चित्त तरी बहुत। नका करू वाचा हातगा, म्हणून आलो या देशा, म्हणून आलो या देशा। देवाला काय द्यावा तर म्हणे भाव द्यावा। ऐका, तुम्ही पूजा करत असताना कशा पद्धतीनं करता याच्याकडे भगवान पाहत नाही। तुम्ही किती सोन्याचे आभूषण त्याला चढवता हे तो पाहत नाही, तुम्ही किती सोन्याच्या तांब्यानं त्याच्यावर पाणी घालता हे तो पाहत नाही, ते किती भावनेनं घालता हे मात्र नक्की पाहतो। काय
म्हणून त्या प्रत्येक कार्यात आपला काय असावा तर भाव असावा बुडाशी. ते फार महत्वाचं आहे. अरे मंजिलवर मंजिल, मंजिलवर मंजिल, मंजिलवर मंजिल, अनेक अनेक इमारतीवर इमारती, ताळावर ताळ, ताळावर ताळ, ताळावर ताळ काढल्या जातील, पण ते सगळी ताळ कशावरची आहे तर त्या पायावरती. बेसिक फाउंडेशन आपण त्याला म्हणतो. तसं तुम्ही कितीही मोठी पूजा करा, कितीही वस्तू सामग्री आणा, कितीही चांगली चांगली सामग्री आणा, महागड्या वस्तू आणा आणि भगवंताला अर्पण करा, पण त्याच्या बुडाशी भावच नसू द्या, काय अर्थ नाही त्याला. तुम्ही ताळावर ताळ, ताळावर ताळ कितीही काढा आणि पायाच नसू द्या, जमेल? अर्थ आहे त्या बिल्डिंगला? अरे 4-6 महिन्यात बिल्डिंग कोसळल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थामध्ये भाव अतिशय महत्वाचा आहे. आपण काही लोक असं म्हणतात पूजा करायची, का करायची, काय होतंय पूजा केल्यानं? देवाला अभिषेक घालायचा, का घालायचा? माहिती असावं ना नेमकं होतंय काय, भगवंताला अभिषेक घातल्यानं काय होतं. तर ऐका गड्या, वर्णन केलंय म्हणे जर तुम्ही भगवान शंकराला अभिषेक घातला तर म्हणे त्याने काय होतंय तर म्हणे आत्मशुद्धी होते. काय होते? आत्मशुद्धी. आणि फार महत्वाची आहे, माणसाची आत्मशुद्धी झाली पाहिजे, फार महत्वाचं आहे ते. नाही तर काही काही लोक महाराज वरून खूप छान दिसतात पण आतून शुद्ध नसतात. म्हणून आत्मशुद्धी करण्याकरता त्या ठिकाणी अभिषेक घालायचा. पुढे सांगितलं भगवंताला सुंदरसा गंध लावायचा, तिलक लावला पाहिजे. आता हल्ली असं झाले महाराज, काही काही लोक आंघोळ करतात, चांगले चांगले अत्तर यूज करतात, चांगल्या चांगल्या साबणा वापरतात, चांगले चांगले शॅम्पू वापरतात, महागडे कपडे घालतात, पण कपाळाला काहीच लावत नाही, तसंच निघत ते. चुकीचं आहे. अरे आपण हिंदू आहोत. कोण आहोत? हिंदू आहे ना आपण. हे डाऊट नाही. हिंदूच्या 2 निशाणे असतात. एक त्याच्या हातामध्ये काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्या कपाळाला गंध हा हमखास असला पाहिजे, तो हिंदू आहे. इथे एक देवता वास करत असते, म्हणून आपलं कपाळ कधीच बिना गंधाचं ठेवायचं नाही, कधीच नाही ठेवायचं महाराज. कपाळाला गंध पाहिजे, ही हिंदूची निशाणी आहे. कारण आपण कुठे राहतो तर म्हणे हिंदुस्थानात राहतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ताड़ी ताड़ी हमारा हमारा सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ताड़ी ताड़ी
बोले शंकर भगवान की की जय. सगळ्या देशांमध्ये सगळ्या देशांमध्ये आपला हिंदुस्थान काय आहे, खरंच महान आहे. मेरा भारत हे उगीच म्हणतो का आपण, का म्हणतो बरं, तर खरंच महान आहे. इतर राष्ट्रामध्ये तुम्ही जा, तिकडे असे काही राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रामध्ये फक्त 4च महिने सूर्याचा प्रकाश आहे. साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, त्या देशात तुम्ही तिकडे जा, 4च महिने सूर्याचा प्रकाश आहे. एकमेव जगाच्या पाठीवर भारत देश आहे जिथे हिमालय आहे. हे सगळं या देशात आहे. असो, या भारताचं खूप वर्णन आलेलं आहे महाराज, खूप खूप वर्णन. एवढं वर्णन आहे कारण एका काळामध्ये या भारताला सोन्याची चिडिया असं म्हटलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? सध्या कसं आहे सोनं, बरे कथेतून नाही सांगितलेलं. सोनं काही दिवसानं फक्त सोन्याची स्वप्न पडते ना आपल्याला, दिसणारच नाही ते. पण एक काळ होता महाराज. तुम्ही सोरटी सोमनाथला गेलात का कधी? आपल्याला त्याची कथा बघायची नंतर. गोड आहे, काय मंदिर आहे महाराज, काय गाभारा आहे, पूर्ण तो घुंगट सोन्याचा आहे. अरे आता आपल्याला इतकं छान तो सोरटी सोमनाथ दिसतोय, पण एक काळ होता तो सोरटी सोमनाथाला अनेकांनी लुटलो. हा इतिहास आहे महाराज. सोरटी सोमनाथचा इतिहास असा आहे की सोरटी सोमनाथ शिवलिंगावर एवढं सोनं वाहिल्या जायचं, म्हणजे 2 हत्तीच्या अंगावर ते सोनं लादल्या जायचं आणि ते सोनं रोजचं बाहेर काढल्या जायचं. हा इतिहास आहे सोरटी सोमनाथचा, वाचा. पण किती 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 सोनं होतं महाराज या भारतात. पण या भारताला अनेकांनी लुटलं. आपल्याला फक्त इंग्रजांनीच लुटलेलं माहिती, पण इंग्रजाच्या अगोदर सुद्धा अनेकांनी या भारताला लुटलेलं आहे. अनेकांनी. पूर्वी जर मोडवाला आला ना, मोडवाला समजतो का तुम्हाला? हल्ली काय म्हणतात त्याला? भंगारवाला. लव्वा, लोखंड, बूट, प्लास्टिक असं घेत, ते आपल्याकडून घेत, त्याला मोडवाला म्हणतात. त्या काळात सुद्धा मोडवाला यायचा. आणि मोडवाला जर आला ना तर बाया काय द्यायच्या त्या मोडवाल्याला माहिती का तुम्हाला? गळ्यातलं सोनं काढायच्या आणि त्याला देऊन टाकायच्या, घे म्हणे आणि मी दुसरं घेईन. ऐकताय का कथा तुम्ही? सोनं काय पाहता? हा तो देश आहे. काय? हा तो देश आहे महाराज. या देशामध्ये सोनं मोडवर दिल्या जायचं. इतकं सोनं या भारतात होतं. आता जर मोडवाला आला, काय देता तुम्ही त्याला? बऱ्याच बाया डोक्याचे केस देतात त्याला. दे म्हणे रांगोळ, जशी हिला भेटतच नाही मार्केटला. दलिंदर अशुभाय, डोक्याची केस बाईनं दिली नाही पाहिजे ना. काय होतं ते 5-50 रुपयानं? चुकीचं आहे? नाही, अजिबात नाही. स्त्रियांचं भूषण आहे महाराज केस. स्त्रियांनी केस वाढलीच पाहिजे. पण आता उलट व्हायला केंद्र साहेब, माणसं वाढायला लागले, बाया कट मारायला लागल्या. आपलीकडं नाही अजून फॅड, पण पुण्या मुंबईला नक्कीच आहे. कळतच नाही डिस्को बाई आहे का माणूस. तोंड बांधलेला असावं, कळतच नाही. अवघड विषय महाराज. असं माझा सांगायचा भाव काय की हा देश हिंदुस्थान आणि आपण हिंदू आहोत. म्हणून आपल्या हिंदूची निशाणी कपाळाला काय असावं? गंध असावा, तिलक असावा. असो, कारण का भगवंताला सुद्धा आपण तिलक लावतो की नाही? भगवंताला तिलक लावतो. म्हणे भगवंताला जर आपण तिलक लावला ना, काय होतं त्याने? म्हणे पुण्याची प्राप्ती होते. शिवपुराण सांगते काय होतंय? भगवंताला जर तिलक केला ना तर आपल्याला पुण्य मिळतं. पुण्य
आणि माणसाने इथं आल्याच्या नंतर पुण्य कमवलं पाहिजे की नाही? काय मत आहे तुमचं? कमवलं पाहिजे ना. इथं आलोच आपण त्याच्यासाठी. कशासाठी आलो? त्याच्यासाठीच तर आलो ना. संत म्हणतायत ना, करा हरे भक्ती परलोकीये कामा, सोडविला यमा पासोलिया, सोडविला यमा पासोलिया. करा हरे भक्ती परलोकीये इथे आल्यावर आपण ही शिदोरी काय केली पाहिजे? नेली पाहिजे. पुण्याची शिदोरी. काय काय अर्जन करायचं? तर म्हणे पुण्य. या मार्केटला आपण आलोय ना, तर पुण्य कमवलं पाहिजे महाराज. फार महत्वाचं आहे. मला सांगा, आपल्या जालना शहरामध्ये मार्केट कधी भरतं? कधी भरतं मार्केट? रविवारच्या दिवशी भाजी मंडी भरते ना मोठी, चमनजवळ मोठी भरते. मग शहाणा माणूस कोण असतो? तो जाताना पिशवी घेतो. ऐका, जाताना त्याची घरातून जाताना पिशवी कशी असते? खाली असते. मग खाली पिशवी घेऊन जातो. कुठे जातो? चमनला जातो. भाजी केवढ्याला दिली? ही भाजी केवढ्याला दिली? टमाटा केवढ्याला दिला? गोबी केवढ्याला दिली? हे केवढ्याला दिलं? ते केवढ्याला दिलं? अशी त्याची शहानिशा करतो आणि सगळा बाजार पिशवीत भरतो आणि घरी घेऊन येतो. तो शहाणा आहे, बरोबर की नाही? मग एक जण अशी बाजारला पिशवी घेऊन जाताना तर गेला, सगळ्या भाजी मंडीत फिरला, एकही भाजी त्याने पिशवीत टाकली नाही. नुसता फिरला आणि परत चौधरीनगरला आला आणि घरी आला आणि तशीच पिशवी त्यानं अशी खाली ठेवली. काय म्हणता तुम्ही? तुम्हाला तर काही नाही, पुढचं मी नाही म्हणणार. तुम्हाला तर काही, त्याच्या पुढं म्हणता त्या काहीतरी. तुम्हाला तर काही बोला ना, असं असतं ना ते काहीतरी. मला सांगा, मग शहाणा माणूस कोण आहे? जो बाजारात जाताना पिशवी घेऊन तर जातो, पण पिशवी भरून बाजार आणतो, तो शहाणा. तसे या जगाच्या बाजारात आपण आलेलो आहे महाराज. अशी पिशवी भरा, अशी पिशवी भरा, अशी शिदोरी भरा, एवढी भरा की वरती आपल्याला ती कामं येईल. कशाची शिदोरी? झाला सफल व्यापार. ते पुण्य रूपी शिदोरी अशी भरा की आपल्याला ती वरती कामं येईल. म्हणून भगवंताला जर गंध लावला तर काय होतं म्हणे? पुण्याची प्राप्ती होते. गोड वर्णन केलं. त्यानंतर पुढे भगवंताला माणसाने नैवेद्य दाखवावा, त्यानं काय होतं म्हणे? आयुष्याची वृद्धी होते. ऐका, आयुष्य वाढल्या जातं. माणसाचं आयुष्य काय होतं? वाढतं. भगवंताला भोग दाखवल्यानं. भगवंताला भोग दाखवला पाहिजे बरं. नाही तर गीता सांगते, भुंजते ते तुघम पापा हे पचन्त्यात्मकारणा. जर आपण घरी चांगलं चांगलं केलं आणि आपण करून केलं, जर खाल्लं, तुम्ही अन्न खात नाही तर तुम्ही पाप खाता, असं शास्त्र आहे. म्हणून भगवंताला भोग लावला पाहिजे. जे आपल्या घरात होतंय ना, आणि असंच आपल्या घरात झालं पाहिजे जे भगवंताला भोग लावण्याच्या लायक असावं. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हो, म्हणून आपल्या घरात जे काही पदार्थ बनतात भगवंताला भोग लागावा आणि मग तो प्रसाद स्वरूपानं आपण खावा. याचं नाव जीवन आहे. पण नाही तर आपण भोग महाराज, आजही तुम्ही जा वृंदावनाला, बाके बिहारी मंदिरामध्ये 56 प्रकारचे पदार्थ व्यंजन रोज भोग लागतो. रोज जा, कधी कळेल आपल्याला. खूप छान आहे. म्हणून भगवंताला भोग लागला पाहिजे, भगवंताला नैवेद्य दाखवला पाहिजे.
फार महत्वाचं आहे. आणि काय होतंय त्यानं, आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वाढतं. आपल्याला वाटतं की नाही आपलं आयुष्य वाढावं? हा, कोणाला वाटत नाही आपलं आयुष्य वाढवू नये? वाटतं की नाही? महाराज, प्रत्येकाला वाटतं आम्ही पूर्ण 100 वर्ष जगावं, पण आपल्या हातात आहे का ते? जर आपण आपलं आयुष्य वाढावं असं जर वाटत असेल तर शिवपुराण सांगतं त्यानं भगवंताला नैवेद्य लावावा, भगवंताला भोग दाखवावा. आयुष्याची वृद्धी होत असते. नाही तर मग काही काही माणसं मध्येच जातात, अचानक काही कारणास्तव जातात. तसं जाणं तर सगळ्यालाच आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फके, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंधा जंजे. काय आलाय तो जाणार आहे, 100% जाणार आहे. तुमची ते स्मशानभूमी आहे का चौधरी नगरला? स्मशानभूमी आहे? नाही आहे. कुठे आहे मग? गावात आहे. गावात केवढी काय? हो चौधरी नगर केवढी काय? कोणीच गेलं नाही? नेत नाही का तुम्ही? नेत नाही? मोठी आहे ना? मोठी बसते का एवढी? नाही? अरे आपली इच्छा नसली तरी बी जावं लागेल ना? जावंच लागेल. असं माझा भाव काय की आपल्या जीवनाची वृद्धी व्हावी, आपलं आयुष्य वाढावं असं जर वाटत असेल, नाही तर काय महाराज अवघड आहे. भागवतात वर्णन आहे की माणसाचं आयुष्य थोडं आहे आणि थोड्या आयुष्यामध्ये माणसाला खूप काही करायचं आहे. मग आपलं आयुष्य असं वाढावं असं जर वाटत असेल तर त्यानं सुंदर भगवंताला भोग लावावा, पुढे भगवंताला धूप, अशी सुंदर धूप दाखवावी. महाराज हे रोजचं कर्म आहे, वर हे केलं पाहिजे रोज. जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे. करतो की नाही आपण? हे सगळं करतो, पण त्याच्या पोटी तेरा तुझी को अर्पण, सुख संपत्ती घर आवे. हे सगळं म्हणतो की नाही? सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. जय जगदीश हरे तेरा तुझी को अर्पण, क्या लागे मेरा. जय जगदीश हरे. सुंदर दीप लावावा आणि त्या भगवंताला आळवावं. गोड वर्णन रोज आळवलं पाहिजे महाराज. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. रोज हे नित्य कर्म हे केलं पाहिजे महाराज, बरं का. पुढे भगवंताला दिवा लावावा. दिवा काय असतो म्हणजे ज्ञानाचा उदय होतो. कारण तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हटलेलं आहे. माणसाच्या जीवनाची वाटचाली कशी असावी? अंधकाराकडून प्रकाशाकडे. आणि दीप आपल्याला ते दाखवतोय. आपण दीप लावला म्हणजे अंधार राहतो का? दीप लावता क्षणीच अंधकार जातो. ही ताकद दिव्यात आहे. तसं आपलंही जीवन दिव्यासारखं ज्ञानमय व्हावं. दिवा लावल्याचा परिणाम काय म्हणजे जीवनात ज्ञानाचा उदय होतो. म्हणून दिवा लावावा, फार महत्वाचं आहे. आणि शक्यतो आपल्या देवघरासमोर दिवा राहावा कंटिन्यू, फार महत्वाचं आहे. कारण दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या घरातला अंधकार जातो आणि ज्ञानाचा उदय होतो.
कशामुळे तर दिव्यामुळे. काल कथा ऐकली ना तुम्ही? त्या गूढनिधीनं एकच भगवंताला दिवा लावला, एकच दीपदान केला, परिणामी कोण झाला तो? कुबेर झाला, कुबेर. एवढी ताकद एका दीप मध्ये आहे महाराज. म्हणून फार सामर्थ्य दीपामध्ये आहे. त्यानंतर भगवंताला सुंदर तांदूळ त्या ठिकाणी अर्पण करावा. म्हणजे तांदळानं काय होतं? भोगाची प्राप्ती होते. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या महाराज, आपल्याला माहिती पाहिजे. आपण जेव्हा पूजा करतो अक्षदाचाच वापर का करतो? ज्वारीचा का करत नाही? ज्वारी गहू का फेकत नाही पूजा करताना? अक्षदाच का फेकतो? हे त्याच्या मागची काय आहे कारण, हे आपल्याला माहिती असावी. पूजेमध्ये अक्षदाच का मान्य आहे? तर भोगाची प्राप्ती होते. तांदूळ ह्या गोष्टी रोजच्या पूजेमध्ये माणसाने केल्या पाहिजे बरं का. फार महत्वाचं आहे महाराज. असा सुंदर विधी सांगितला जीवनामध्ये. भगवंताचं पूजन केलं पाहिजे. पुढे प्रश्न केला, नारदानं प्रश्न केला होता, म्हणजे जो निर्गुण भगवान आहे तो सगुण का झाला? मला जरा सांगा. भगवान तसा जो निर्गुण आहे तो सगुण कशा करता झाला? प्रश्न केला, त्याच्याकरता एक कथा सांगितली, गोड आहे. तसा भगवान निर्गुण आणि सगुण एकच आहे, दोन्ही एकच आहे. मग दोन टिपऱ्या एकची नाद. टिपऱ्या जरी दोन दिसत असल्या पण त्या दोन टिपऱ्यात एकाला एक टकरल्या की त्यातला जो निनाद असतो तो मात्र एक आहे. साखर आणि गोडी वेगळी वेगळी आहे का? हा, दाखवावर एखादी अशी फॅक्टरी, ज्या फॅक्टरीमध्ये साखर एकीकडे जाते आणि साखरेची गोडी एकीकडे जाते. असं होतंय का? म्हणे साखर ही गोडीला सोडून राहत नाही आणि गोडी साखरेला सोडून राहत नाही. हे जसं एक आहे तसं निर्गुण आणि सगुण एक आहे, दोघात फरक नाहीये. मग जो निर्गुण आहे तो सगुण का झाला? काय त्याच्या मागचं कारण आहे मला जरा सांगा. मग त्याकरता सुंदर नारदाचा एक प्रसंग सांगितला महाराज. हा प्रसंग रामायणामध्ये सुद्धा आलेला आहे. मग अशा विद्वानाचं मत आहे की ही कथा नेमकी रामायणामधली का शिवपुराणातली? तर विद्वान लोकांचा भाव आहे ही खरी कथा शिवपुराणातली. मग तुळशीदासाने रामायणात का रेखाटली? बघा तुम्ही, रामायण आपण ऐकतो, रामायण ग्रंथ ऐकत असताना अगोदर शिव पार्वती विवाह आहे आणि मग राम जन्म आहे. आता रामाच्या कथेत शिवाचा विवाह काय गरज आहे? कथा कुणाची आहे? रामाची. मग रामाच्या कथेत शिव पार्वती विवाह काय करायचा? विद्वानाचं मत आहे बरं, हे माझं नाही. पण त्याचं कारण एवढं छान दिलंय विद्वानानं की जोपर्यंत शिव पार्वती विवाह ऐकण्याचा अधिकारी होत नाही तोपर्यंत त्याला राम जन्म ऐकण्याचा अधिकार नाही. म्हणून शिव पार्वती विवाह आहे, असं त्याच्या मागचं कारण आहे. अनेक भाव आहेत त्याची. असो, ही कथा रामायणामध्ये सुद्धा आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. म्हणे एकदा काय झालं, नारद असं हातामध्ये चिपोळ्या होत्या नारदाच्या, आणि हातातल्या चिपोळ्या असताना नारद असं नारायण नारायण असं चिपळ्या वाजत वाजत एका गुफेकडे आले. एका गुफेकडे आले आणि गुफेकडे आल्याच्या नंतर त्या गुफेमध्ये नारदानं असं डोळे झाकले आणि भजन करायला लागले. ती गुफा अतिशय पवित्र होती. आता काही जागा काय असतात महाराज, पवित्र असतात. तुम्ही मंदिरामध्ये जा, तुम्ही घंट्याचा निनाद करा, मंदिरात गेलं की आपल्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा मिळते. का बरं? तर त्या मंदिरामध्ये नित्य भजन होतं, नित्य दीप असतो, नित्य ध्यान लावल्या जातं, नित्य अभंग म्हटल्या जातात, नित्य श्लोक म्हटल्या जातात, नित्य साधना होते. परिणामी ती जागा पवित्र होते आणि ती जागा पवित्र झाली तर त्या ठिकाणी वाईट विचार माणसाच्या मनात येत नाही. हे त्याच्या मागचं कारण आहे. म्हणून भजन करायला शक्यतो आपण मंदिरातच का जातो तर त्याचं हे कारण आहे. घरी होत नाही का भजन? म्हणे होतं ना, घरी होतं, पण घरी सुरू केलं की लगेच बंद पडतं. तुम्ही अनुभव पहा महाराज. असं असं समजा आज सोमवार आहे आणि मला ना आज ना मस्त शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं म्हणे. सुंदर छान शिवमहिम्न स्तोत्र. महिम्ना पारंते
परमविदेशो यत्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मवितदवसन्नस्त्वयि गिरा. अतिशय गोड आहे शिवमहिम्न स्तोत्र. आता मी शिवमहिम्न स्तोत्र म्हणणार, अतिशय छान म्हणणार. सकाळ झाली, स्नान केलं, देवघराच्या समोर आला आणि शिवमहिम्न स्तोत्र म्हणायला लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी असा इमर्जन्सी फोन आला. फोन नाही घरातले म्हणतात फोन आहे, आणि नंतर नाही म्हणे अर्जंट बोलायचं म्हणतात. बरं ठीक आहे. गेला भगवान शंकर तिकडं आणि घेतला येणं फोन. प्रपंच आहे महाराज, संसार. म्हणून भजन करताना मंदिरात का जातो तर त्याचं कारण, भजन हे मंदिरातच होतं. पण बऱ्याच वेळा माणसाने घरालाच मंदिर बनावं, ते भजन आणखी वाढेल. फार महत्वाचं. मग तशी नारद त्या गुफेमध्ये आले. ती गुफा पवित्र होती, एवढी पवित्र होती, एवढी पवित्र होती. नारदानं तिथं येऊन विणा घेतली, हातात चिपळ्या घेतल्या आणि नारदांनी डोळे झाकले आणि भजन सुरू केलं. महाराज असं भजन सुरू केलं, असं भजन सुरू केलं. जे नारद होते ना, नारदाला शाप होता, शाप की 5 मिनिटाच्या जास्त नारद कुठं थांबत नाही. हा नारदाला शाप आहे, तुम्हाला माहिती आहे का? नाहीतरी नारद थांबत नसतात जास्त, कळ लावले की निघून जातात. काडी लावायची, एकदा का पेट धरला, भापका झाला की शिकत बसायचं मस्त. त्यांचं नाव कळीचा. तुमचे तर नाही ना कोणी, तुमचे ते नाही. आणखी 3 दिवस करायची ना कथा मला. त्या नारदाला शाप होता, 5 मिनिटा जास्त नारद पुढे जास्त थांबत नव्हते. पण तिथं असं झालं महाराज, नारदानं जेव्हा भजन सुरू केलं ना, म्हणे नारदानं काय झालं, शाप गती बाधी. त्या शाप सुद्धा नारदाला काही करू शकला नाही. एवढी भजनात ताकद आहे महाराज. जपात सिद्धीर, जपात सिद्धीर, जपात सिद्धीर न संशय. तुम्ही जप करा गड्या, तुम्ही तप करा. तपात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतायत ना, तपे विना दैवात, दिदल्या विना प्राप, गुजे विनाही तर कोण सांगे. तपात ताकद आहे, पण केलं तर एवढी ताकद आहे. म्हणून माणसानं तप केलं पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे. त्याच्यात काही वेगळीच पावर आहे महाराज. मग नारदानं डोळे झाकली आणि डोळे झाकून नारदानं भजन सुरू केलं. इतकं सुंदर भजन म्हणतात नारद, ऐका गड्या. श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, नारायण नारायण. टाळी, टाळी. श्रीमन्नारायण, नारायण, श्रीमन्नारायण. टाळी, टाळी झाली पाहिजे.
नारायण 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 जय हो नारायण असं भजन सुरू केलं की त्या नारदाला समाधी लागली. ऐका बरं भाव, नारदानं डोळे झाकली, नुसती डोळे झाकली नाही, नारदाला समाधी लागली. आणि नारदाला समाधीच लागली नाही, नारद वृत्तीवरच राहिले नाही. महाराज इकडे नारदानं भजन सुरू केलं आणि तिकडे त्या इंद्राला चिंता झाली. का असंच असतं, माझी गादी मागतो की काय गरज आहे नारदाला भजन करायची. जे नारद 5 मिनिटाच्या जास्त कुठं थांबत नाही. अरे एवढा वेळ नारद का थांबले? नारदाच्या डोक्यात तर काही नाही. महाराज हे असंच आहे, पहिल्यापासून आहे. चांगलं काम तुम्ही सुरुवात करा, त्रास आहेच आहे. चांगलं काम हाती धरा. एखादं चांगलं काम आपण करायला लागलो ना, माहित नाही जसा लय लगे करून थकला आणि पुढचं माहीतच आहे ना तुम्हाला, लय शाना झाला जसं माहीतच नाही कसं. अरे हो राहिलं ना, सपोर्ट कर ना, सपोर्ट कर. नसेल सपोर्ट करता येत नको करू, विरोध तरी करू नको. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन काट बन कर मत रहना. बन ना सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान. सदाचार अपना न सके तो पापों सो पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो पाठ बन कर मत रहना. पाठ बन कर मत रहना. ती गोड आहे महाराज. अरे चांगलं नसल तुला होता येत, नको हो, वाईट तरी हो नको. घर ना बस सके अगर तू
झोपडिया जला देना. काय भाव. एखाद्याचं घर तुला बसवता आलं, बसव ना, पुण्य होईल. नाही एखाद्याचं घर तुला उभा करता आलं, नको करू. पण एखाद्याच्या झोपडीला काडी तरी लावू नको. किती सुंदर आहे महाराज. एखाद्याच्या दुखावर जर तुला मलमपट्टी करता आली तर कर, नसेल करता येत अडचण नाही, पण लिंबू पिळण्याचं काम करू नको. तसं एखाद्याचं चांगलं काम तुम्हाला जर आणखी चांगलं करता आलं, चांगली गोष्ट आहे, सोन्याला सुगंध आहे. पण एखादा चांगलं काम करत असेल त्याला विरोध तरी करू नका. आता नारदाचं काम चांगलं होतं की नाही? नारद भजन तर करायला लागले होते. आता इंद्राला काही गरज होती का? महाराज काहीच गरज नव्हती ना. पण इंद्राला भीती वाटायला लागली. नारद भजन करायला लागले, माझं पद मागतात की काय? मग इंद्राला चिंता झाली आणि इंद्रानं काय केलं महाराज? नारदाचं भजन बंद पडावं म्हणून इंद्रानं तिथून हालचाल सुरू केली. काही अप्सराला पाठवलं. त्या अप्सरा तातात थया करत नृत्य करायला लागल्या. पण नारदाचं भजन एवढं मध्ये गेलेलं होतं. नारद वृत्तीवरच नव्हते. श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्या अप्सराचं काहीच तिथे चाललं नाही. शेवटी त्या अप्सरा नाराज झाल्या, खाली मान घातले आणि इंद्राकडे निघून गेल्या. राजे क्षमा करा, आमचं काही चाललं नाही तिथे. आता इंद्राला राग आला. इंद्रानं कामदेवालाच पाठवलं. ऐका, कुणाला पाठवलं? कामदेवाला. कामदेवाला पाठवलं. कामदेव तिथे आला. आता कामदेव होता महाराज. कामदेवानं आपले पाचही बाण सोडले. पाचही बाण कामदेव सोडतोय, पण पाचही बाण त्या नारदावर काहीच करू शकले नाही. बघा एवढी ताकद कशात आहे? तर नामस्मरणात आहे. म्हणून काय केलं पाहिजे माणसाने? नामस्मरण केलं पाहिजे. इतकं सुंदर आहे. कलयुग केवल नाम आधारा, सुमिरा सुमिरा नरा उतरही पारा. नामस्मरणात एवढी ताकद आहे. पाचही बाण त्या ठिकाणी काहीच करू शकले नाही. शेवटी इंद्राला राग आला आणि इंद्राला वाटलं आता काय करावं, काय करावं, इंद्राला काही कळेना. आणि नारदाची समाधी उघडली. नारदाचं भजन हे पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यावर त्या नारदानं समोर कामदेवाला पाहिलं. ऐका बरं का, कामदेवाला पाहिलं. आणि कामदेवाला पाहिल्याच्या नंतर नारदाला हसू आलं. नारद म्हणतायत, कामदेव म्हणे हो मी. म्हणे तुमच्यावर मी खूप प्रयत्न केला पण काही चाललं नाही माझं. मग नारदाला जरा अभिमान झाला. ऐका, नारद म्हणतात मी कामाला जिंकलं? म्हणे हो. मग नारद म्हणतात मला तर रागही आला नाही, मग मी क्रोधालाही जिंकलं. कथेचा भाव ऐका. मग मी तर शिवजीपेक्षा बी मोठा झालो. इथे आपला विषय. काय म्हणतात नारद? मी शिवजीपेक्षा मोठा आहे. म्हणे का? कारण शिवजीनं जसं भजन सुरू केलं आणि कामदेव आला शिवजीचं भजन मोडायला. शिवजीला राग आला आणि शिवजीला क्रोध आला. शिवजीनं तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाग्यावर भस्म केलं. म्हणजे शिवजीनं कामाला जिंकलं पण शिवजीनं क्रोधाला नाही ना जिंकलं. मी तर कामालाही जिंकलो आणि कामाबरोबर क्रोधालाही जिंकलं. मी तर शिवजीपेक्षा बी मोठा झालो. असे बरेच नारद आहेत संसारात. ही कथा आपल्यांसाठी आहे महाराज. शिवजी हसतात. नारद म्हणतायत मी क्रोधाला जिंकलं म्हणे. शिवजी म्हणतात हो जिंकलं ना, दिसतंय ना मला, तुम्ही जिंकलंय मला दिसतंय ना. आता नारदाला असं वाटत होतं माझी कोणीतरी स्तुती करावी. काय वाटत होतं नारदाला? माझी कोणीतरी स्तुती करावी. कारण माणूस स्तुतीप्रिय आहे महाराज. आहे की नाही? या जगात असा माणूस नाही ज्याला स्तुती आवडत नाही. का आवडते? असा जगात माणूसच नाही. तुम्हाला जर एखाद्याच्या घरी तुम्ही गेलात ना, प्रॅक्टिकल इथून गेल्यावर अनुभव करून पाहू द्या, रिझल्ट लगेच येईल. रामबाण औषध सांगतो. शेजारींचं जमत नाही. थोडक्यात आणि काहीच करू नका महाराज. नुसतं तिच्या घरी जा आणि तिच्या पोराची स्तुती करा.
काय करा, तिला रुपया देऊ नका, तिला पैसा आकडा देऊ नका, काहीच करू नका. फक्त तिला म्हणा, वा ताई काय सुंदर मुलगा आहे तुमचा, वा वा, आपल्या कॉलनीत नाही तुमच्यासारखा मुलगा, काय सुंदर आहे, काय देखणं आहे गड्या, खरंच ना कृष्णाचे. ती म्हणते बसा ना, चहा घ्या ना, चहा बसा. कशाचा परिणाम आहे? स्तुती केल्याचा. तिच्या जवळ जर तुम्ही गेलात आणि तिच्या पोराची स्तुती नाही केली आणि स्तुती न करता तुम्ही जर निंदा करायला लागले ना, का हो कळतं रे तुमच्या पोराला काही, एवढं मोठं झालं त्याला काही कळतच नाही. ती म्हणते हो ना, माझ्या मागले काम आहे, मी आता उद्या येते. म्हणजे कळतं ना तुम्हाला, या जगात प्रत्येक माणूस स्तुतीप्रिय आहे. महाराज नारदाला सोडलं नाही त्या स्तुतीनं, शिवतत्व कळालं नाही त्यामुळे. ते सांगायचं मला तुम्हाला, नाही कळालं नारदाला शिवतत्व. शिवजी हसतायत आणि नारदाला वाटलं मी बोलतो ते खरंच आहे. नारदाला वाटलं आपली कोणीतरी स्तुती केली पाहिजे. शिवजीची किती जण स्तुती करतात, मग शिवजीची एवढे जण स्तुती करतात, आपली सुद्धा कोणीतरी केली पाहिजे ना स्तुती. आणि स्तुती हा पाठीमागून येणारा दगड आहे, दिसत नाही पण फटकात बसतो. म्हणून स्तुतीपासून शहाण्या माणसाने सावधान राहिलं पाहिजे. हो, जर आपली एखाद्या ठिकाणी जास्तच स्तुती होत असेल, समजावं काहीतरी होणार आहे. विनाकारण होत नाही महाराज, नाही होत. एक अशी बोबडी पोरगी होती, बोबडी बर का, आणि बोबडी असल्या कारणानं तिचं लग्न जमत नव्हतं. पाहुणे पाहिला आले आणि तिला नाव विचारलं आणि तिनं का बोबडी तो अशी तोत्री वळाली की जमलेलं मोडायचं. काय करावं काय करावं, बाप परेशान झाला. म्हणे आता तायडीचं लग्न होतच नाही, हिच्या लग्नात विवाह, हिच्या जीवनात विवाह होत नाही म्हणे. आता स्वैरपण जमतात, पोरगाने नाव विचारलं की नाव सांगितलंय, लग्न मोडतंय, काय करावं काय करावं. एका शहाण्या माणसाकडे गेला, तुम्हाला मी तुमच्या पुरीचं लग्न मी करतो, फक्त माझं ऐकावं लागेल. ऐकतो म्हणे, सांगा ना काय करायचं. काहीच नाही करायचं म्हणे, मी सांगतो तसं करायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं सांगा काय करायचं. त्यानं सुंदर स्थळ आणलं. स्थळ आणल्याच्या नंतर काहीच करू नका तुम्ही, फक्त मी सांगतो तेवढं करायचं. हे पोरी तुला मी सांगतोय, अजिबात बोलायचं नाही. म्हणजे ठीक आहे, नाही तर नाही, काहीच नाही बोलायचं म्हणे, बाकी मी बघून घेतो. महाराज पोरीनं पोराला पाहिलं, पोरानं पोरीला पाहिलं, पाहुण्यांनी पाहिलं, पण पोरीला सक्त मनाई केली होती, तू तोंडानं काही बोलायचं नाही. ठीक आहे म्हणे. पोरीनं पोराला पाहिलं, 2-4 माणसं हुशार होते. आता जे स्वैरपण करायला माणसं असतात ना आलेली, ते लय हुशार असतात महाराज. हा, त्यांचा नादच करायचा नाही, खूप हुशार असतात महाराज. पाहुण्याची बैठक 2 तास झाली, बैठक झाली, नंतर पाहुणे जेवायला बसले. पण एकाच्या मनात आलं, पोरगी सुंदर आहे, पोरगी देखणी आहे, पण पोरगी बोलली नाही. त्याच्या डोक्यात ते बिंगत होतं, काय करावं, पोरगी बोलली नाही. ते जेवायला बसलं आणि जेवायला बसल्याच्या नंतर मला ते जेवायला लागलं, पण हुशार होतं. आणि पोरगी वाढायला आली होती, आणि पोरगी वाढायला आल्याच्या नंतर त्यानं वाढता वाढता पोरीच्या हातामध्ये कडी होती. कडीची बकेट पोरीच्या हातात होती आणि ती वरगळ्यानं कडी वाढत होती. योगायोगानं त्याच्याजवळच कडीचं ती बकेट आली. कडी टाकणार तेवढ्यात त्यानं कडीची स्तुती केली. वा काय सुंदर कडी आहे, आहा, अशी कडी आहे. 60 वर्षाचा झालो म्हणे, 60 वर्षात अशी कडी खाल्लीच नाही, जीवनात नाही खाल्ली म्हणे. काय आमसोल आहे, काय चिंच आहे, आहा, क्या कशी कडी आहे, कशी कडी आहे. असं वाटतं पोळी खाऊच नाही, असं वाटतं भाजी खाऊच नाही, नुसती कढीच प्यावी. काय सुंदर कडी केली, काय सुंदर केली. अशी ना मागं खाल्ली ना पुढे कधी खाणार आहे. काय कडी, काय कडी, कडी कडी कडी. त्या पोरीला राहुलं नाही ना, स्तुती जास्त झाली. पोरगी म्हणते तडी तडी, मिस तेली तडी. महाराज जमलेलं मोडलं ना, कशाचा परिणाम, स्तुती. म्हणून या स्तुतीपायी नारदाला काही कळेना.
शिवजी हसतात. शिवजी म्हणतात, अहो नारदा जाऊ द्या, काय अडचण नाही. नाही म्हणे, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही क्रोधाला नाही जिंकलं, पण मी जिंकलंय ना म्हणे. महाराज ही सुंदर अशी कथा सांगितली. पुढे आपल्या सगळ्याला माहिती आहे. मग जर नारदासारख्याला जर हे शिवतत्व लवकर कळत नाही, आपल्याला कधी कळेल हो? इतकं सोपं आहे का? नाही महाराज, ते एवढं सोपं नाही. दिसतं तेवढं सोपं नाही, खूप अवघड आहे. मग नारदानच प्रश्न केला होता, मग त्याच्याकरता पुढची कथा सगळी सांगितली, तुम्हाला माहीतच आहे. मग भगवंतानं नारद जरा जास्तच बोलायला लागले. शिवजीनं भरपूर समजावलं, पण नारद ऐकायलाच तयार नाही. मग कामाला जिंकलं म्हणे मी, कामाबरोबर क्रोधाला जिंकलं. भगवंतानं मायावी नगर निर्माण केलं. शीलनिधी तिथला राजा होता, आणि शीलनिधी राजा सुंदर मायावी नगर, आणि त्या मायावी नगरमध्ये त्याची एक मुलगी आहे, आणि तिचा विवाह ठेवला. सगळी माया होती भगवंताची. आणि नारद तिथून चालले, आणि नारदानं त्या स्त्रीला पाहिलं. पाहिल्याबरोबर नारदाच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. बघा कोण नारद? जे नारद आताच कामाला जिंकून आले होते. त्या शीलनिधी राजाच्या पोरीचा हात नारदानं आपल्या हातात घेतला, आणि असं भविष्य पाहायला लागले. तर त्या पोरीचं भविष्य पाहत होते. भविष्य पाहताना झालं असं, तिचं भविष्य नारदाने पाहिलं. त्या भविष्याकडे पाहिजे, तिच्याकडे पाहिजे. नारद म्हणतात, त्या पोरीचा बाप म्हणतो, मी असा पण ठेवणार आहे, आणि जो सगळ्यात सुंदर असणार आहे त्याला माझी मुलगी देणार आहे. नारद मनातली मनात म्हणतात, आपलं बी अजून झालेलं नाही. ऐकाय कथेचा भाव काय म्हणतो नारद, मनातली मनात. बरोबर, माझं बी अजून झालेलं नाही म्हणे, मी आणखी कुवाराच आहे, काय अडचण आहे म्हणे. मग ही सगळी भगवंताची माया आहे महाराज. पण नारद म्हणतात, एवढ्यावर भागणार नाही, याच्याकरता आपल्याला भगवंताची मदत घ्यावी लागल. बघा कोण नारद? जे नारद आताच कामावर विजय प्राप्त करून आले होते, ते नारद भगवंताकडे जातात, आणि भगवंताला म्हणतात, हे देवा मला हरी रूप दे. आता हरी भगवंताला म्हणतात, आणि हरी माकडाला सुद्धा म्हणतात. भगवान म्हणतात, ठीक आहे. भगवंताने त्या नारदाला एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं, फक्त तोंडात बंदर बनवलं, बाकी शरीर सगळं सुंदर बनवलं. नारदानं सगळं स्वतःचं शरीर पाहिलं, चकाचक आहे, किती छान आहे, किती छान आहे. नारद त्या सभेत बसले, पण शिवजीला काळजी होती, न जाणो नारद या मायेच्या चक्रात वाहणार तर नाही. म्हणून शिवजीनं काय केलं, आपली 2 गण त्या नारदासोबत पाठवली. आता नारदावर एवढा असर झाला होता त्या मायेचा, की नारद पहिल्याच आसनावर बसले, आणि शिवजीचे गण नारदाला म्हणतात, हो नारद, वा काय सुंदर दिसता तुम्ही, काय सुंदर, काय सुंदर, खूप सुंदर आहे, वा आता ती तुमचीच होणार आहे, ती कन्या तुमचीच होणार आहे. नारद म्हणतात, हो ना म्हणे, हो किती सुंदर दिसता तुम्ही, पहा ना म्हणे. आता उपहासात्मक बोलत होती ती 2 शिवजींची गण. कशी बोलत होती? उपहास समजतो ना तुम्हाला? व्यंग. जसं तुमच्या घरी एखादा पाहुणा जर आला, आणि त्याला पाहिल्यावर तुमच्या कपाळाला 4 आड्या पडा द्या, कशाला झाला म्हणे, आहे राधा. पण व्यवहार आहे, तुम्ही त्याला स्वयंपाक करावाच लागतो, इच्छा नसली तरी बी. आणि त्याला का स्वयंपाक तुम्ही केला, आणि स्वयंपाक करून झाला, आणि जेवायला वाढलं, तुम्ही म्हणता खा. याच्यात बरंचसं काही दडलेलं असतं, पण कळणाऱ्याला कळतं, तरी काही पोटभर खाते. व्यंग आहे. आणि दुसरं, खा, तुमच्यासाठी केलाय, खा ना. हाही शब्द आहे, भजे खा, जसे तुम्हाला घरी, हा यातला अर्थ आहे. तसं उपहासात्मक ते गण, शिवजीचे गण कुणाला बोलत होते? नारदाला. ओ नारदा, सुंदर दिसता म्हणे तुम्ही. पण त्यांच्या सुंदर म्हणण्याचा भाव वेगळा होता. महाराज शेवट काय झाला, ती कन्या आली, वरमाळा घेतली, पहिल्या लाईनीकडे आली, पण नारदाचं तोंड तिनं पाहिलं, वानराचं तोंड दिसलं ना, माकडाचं, अपशकून झाला, ती लाईन सोडून दिली. दुसऱ्या लाईनीकडे गेली. नारद म्हणतात, अरे ती 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 तिकडे गेली, तिकडं. शिवजीची गण म्हणतात, काळजी करू नका, तिकून इकडे येणार आहे.
महाराज परिणामी भगवान तिकून येतात आणि ती जगदंबा भगवंताला काय करते, वरमाळा घालते. नंतर नारदाला राग आला, नारदाला एवढा राग आला आणि रागाच्या भरात नारद म्हणतात अरे तिकडे गेली ती. शिवगण म्हणतात अरे काय तिकडे जाणार नाही, ते काय इकडे येईल का म्हणे, तोंड पहा म्हणे कसं आहे तुझं तोंड. नारद म्हणतात कसं आहे म्हणजे पहा म्हणे कळेल. तलावामध्ये नारद जातात आणि नारद आपला चेहरा पाहतात तर चेहरा तर माकडाचा दिसायला लागला. मग हा सगळ्या रामायणातला पुढचा विषय आहे. नारदानं खूप शाप दिला, एवढा शाप दिला. मग म्हणे का अवतार घेतला भगवंतानं, हे कशा करता केलं. म्हणे जो निर्गुण होता तो आता सगुण होणार आहे. म्हणे कशासाठी होणार आहे, म्हणे दुर्जनांचा संहार करण्यासाठी होणार आहे. जो निर्गुण आहे तोच सगुण आहे आणि जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. बोलिये शंकर भगवान की जय. असा सुंदर प्रश्न त्या ठिकाणी केला होता. त्या ठिकाणी ही कथा सुंदर सांगितली. गोड अशी कथा आहे महाराज.